पुढची बातमी. पोहण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. दहिसरच्या केतकीपाडा परिसरातली ही घटना आहे. बुडालेले दोघंही 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. मद्यपान केल्यानंतर ते पाण्यात उतरल्याचा प्राथमिक संशय आहे. पोलीस तपास सुरू आहे. माऊलींची पालखी दिवे घाटातून पुढे सरकणार आहे. या निमित्तानं दिवे घाट वारकऱ्यांच्या भक्तिरसानं फुलून गेलेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीनं दिवे घाटाच्या मार्गानं पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करतायत. या निमित्तानं ज्ञानोबा तुकाराम यांचा अखंड जयघोष सुरू आहे. संपूर्ण घाट परिसर यामुळे दुमदुमून गेला आहे. आम्ही जातो आमच्या घरा, आमचा निरोप घ्यावा असं म्हणत पुण्यातले वारकरी आता सासवडच्या दिशेने पंढरपूरकडे निघालेले आहेत. आज सकाळी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विठोबा मंदिरापासून प्रस्थान होऊन ती पुण्यातल्या सासवडच्या दिशेने येत आहे. आपण पाहू शकतो की हा पालखी विसावा मार्ग आहे, जिथे पालखी विसावा केली जाते वडकी नाल्यापाशी. या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी आहे ती विसाव्याला ठेवण्यात येत आहे. आणि इथनं पुढे दिवे घाट जो असतो, जो अवघड टप्पा मानला जातो पंढरपूरकडे जाण्यासाठी, तो पालखी पार करत असते. पण त्यापूर्वी जर पाहिलं गेलं तर दिवे घाटच्या येईपर्यंत म्हणजे हडपसर ते सासवड मार्गेपर्यंत देखील रस्त्याची मोठी कामं चालू आहेत. त्यामुळे यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला आणि तिथल्या वारकऱ्यांना मोठी पराकष्ट करावी लागणार आहे. विठुरायाचा जयघोष करत सगळेच वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. त्यापूर्वी जो अवघड टप्पा आहे, जो संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा जो सर्वात अवघड टप्पा असतो पंढरपूरला जाण्याचा, तो दिवे घाट. आणि तो दिवे घाट आज संत तुकाराम महाराजांची पालखी वारकऱ्यांसोबत पार करणार आहे. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह मी आदित्य पवार, जय महाराष्ट्र, पुणे.